उद्या दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेमध्ये अधिकृत घोषणा ठाकरे बंधूंकडून केली जाणार आहे। यावेळेला दोन्ही ठाकरे बंधू सहकुटुंब या पत्रकार परिषदेत उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा होतीये, मात्र त्याआधी दोन्ही पक्षातील जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलाय। ठाकरे सेना 145 ते 150, मनसे 70 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 15 जागांवर लढण्याची चर्चा सुरू आहे। जागा वाटपावरच अडलेला आहे। विक्रोळी, भांडूप या भागांमधल्या काही जागांवर अजून तिढा आहे। बघा, ठाकरे सेना 145 ते 150, मनसे 65 ते 70 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 10 ते 12। पुन्हा जाऊयात आपण गिरीशकडे। गिरीश, जागा वाटपाचा हा फॉर्म्युला आपण सांगतोय, तुम्ही सुद्धा काही वेळापूर्वी हाच आकडा सांगितला होता, त्याबद्दल अपडेट्स? ज्या पद्धतीने आपण बघतोय की जागा वाटपाचा जो फॉर्म्युला कशा पद्धतीने असेल, खरं तर सुरुवातीलाच खरं तर मनसेची एक आणि ठाकरेंच्या कशा पद्धतीने फॉर्म्युला होईल याबाबतच्या चर्चा होत्या, कारण दोन्ही बंधू दोन्ही पक्षांची ताकद ही काही विशिष्ट जागांवर आहे, दादर, माहीम, शिवडी, वरळी। त्यामुळे जागा वाटपांचं कसं होईल, फॉर्म्युला कसं असेल याबाबत चर्चा होती। मात्र आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार 3:1 रेशो सुरुवातीला सांगण्यात आला होता। त्यानुसार 60 ते 70 जागा या मनसेला असतील, उर्वरित जागा या ठाकरे गटाला असतील। आणि ज्या ठाकरे गटाच्या कोट्यात ज्या जागा गेलेल्या आहेत, त्या ज्या काही 150 ते 170 ज्या जागा ठाकरे गटाला जातील, त्यापैकी त्यांच्या कोट्यातील जागा या राष्ट्रवादी शरद पवार गटाला दिल्या जातील, अशा पद्धतीचं ठरलेलं होतं। त्यानुसार आता ठाकरे गट 145 ते 150 जागा लढेल, तर दुसरीकडे मनसे हे 65 ते 70 जागा लढतील आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 15 ते 20 जागा लढतील, अशा पद्धतीची माहिती मिळते। आणि त्यामुळेच शरद पवार गटासोबत सातत्याने या बैठका देखील होत होत्या।